हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण कॉम्प्लेक्स नंबर मधला पुढचा एक महत्वाचा पॉईंट बघूया. आतापर्यंत आपण कॉम्प्लेक्स नंबरचा अल्जेब्रा जो आहे तो सगळे अल्जेब्रिक ऑपरेशन्स आपण कव्हर केलेले आहेत, बरोबर ना. आता त्याच्या पुढचा एक महत्वाचा पॉईंट आहे, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. आता आपण जे काही ऑपरेशन्स बघितलेले आहेत त्या ऑपरेशन्स मध्ये बघा, जर आपण दोन कॉम्प्लेक्स नंबरची ऍडिशन केली किंवा सबस्ट्रॅक्शन केलं किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन केलं तर आपल्याला माहित आहे येणारा नंबर हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर ना. मग तसंच या ठिकाणी पण जेव्हा तुम्ही एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट फाइंड आउट करता तेव्हा लक्षात घ्या येणारा नंबर हा सुद्धा काय असणार आहे, कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहे. हे तुमच्या अगोदर लक्षात आलं पाहिजे. तर बघा मग स्क्वेअर रूट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, तर इथं आपल्याला काय करायचं आहे बघा, जर ए प्लस आय बी झेड इज इक्वल्स टू ए प्लस आय बी हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे, बरोबर. दिस इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर आणि या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर प्रोसिजर काय बघा, मी प्रोसिजर या ठिकाणी एक्सप्लेन करतोय आणि त्यानंतर मग आपण स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे एक्झाम्पल्स बघूया, बरोबर. तर प्रोसिजर काय बघा, झेड इज इक्वल्स टू ए प्लस आय बी इज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर, बरोबर ना. मग काय करूया, आपल्याला माहित आहे ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन जर तुम्ही कॉम्प्लेक्स नंबरचं केला तर येणारा नंबर हा काय आहे, कॉम्प्लेक्स नंबर आहे. जरी येणारा नंबर एखादा रिअल नंबर आला असेल तर आपण तो ए प्लस आय बी च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकतोय, ज्याचा इमॅजिनरी पार्ट आपण काय घेतोय, झिरो घेतोय, लक्षात घ्या. तर मग इथं आता ए प्लस आय बी हा दिलेला कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि याचा तुम्हाला काय करायचा आहे, स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचा आहे. मग काय करूया बघा, सपोज मी काय म्हणतो बघा इथं, सपोज स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस आय बी म्हणजे ए प्लस आय बी चं स्क्वेअर रूट इज एक्स प्लस आय वाय आपण मानूया. कारण मी काय म्हटलं, कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट हा सुद्धा काय असणार आहे, एक कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहे, बरोबर ना. त्यामुळे मी इथं काय म्हटलं बघा, ए प्लस आय बी चं स्क्वेअर रूट आपण एक्स प्लस आय वाय मानूया, बरोबर. आता मग इथं काय होणार आहे बघा, बाय द गिवन कंडिशन स्क्वेअर रूट मध्ये ए प्लस आय बी इज इक्वल्स टू काय येणार आहे, एक्स प्लस आय वाय. लक्षात आलं का बघा, कारण ए प्लस आय बी चं स्क्वेअर रूट आपण एक्स प्लस आय वाय मानलेलं आहे. आणि आता हे सिम्प्लिफाय करून सोडवून आपल्याला एक्स आणि वाय च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या. आता इथं काय होतं बघा, आपण एक्स आणि वाय जे आहेत, दिस एक्स अँड वाय बिलॉंग्स टू व्हॉट, आर. कारण आपण जेव्हा आपण कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन बघितली तेव्हा काय डेफिनेशन केली आहे बघा, द नंबर इन द फॉर्म ए प्लस आय बी किंवा द नंबर इन द फॉर्म एक्स प्लस आय वाय इज सेड टू बी कॉम्प्लेक्स नंबर वेअर एक्स अँड वाय बिलॉंग्स टू व्हॉट, रिअल नंबर. किंवा एक्स वाय हे काय असणार आहेत, रिअल नंबर्स असणार आहेत, ए आणि बी हे काय असणार आहेत, रिअल नंबर्स असणार आहेत, लक्षात घ्या. तसं इथं पण मी काय केलं, स्क्वेअर रूट ऑफ ए प्लस आय बी मी काय म्हणलेलं आहे, एक्स प्लस आय वाय वेअर दिस एक्स अँड वाय बिलॉंग्स टू आर सेट ऑफ रिअल नंबर्स, बरोबर. आता मग इथं काय करूया बघा, यस स्क्वेअरिंग बोथ साइड दोन्ही बाजूचा स्क्वेअर घ्या, बरोबर. जर दोन्ही बाजूचा स्क्वेअर घेतला तर आपल्याला माहिती आहे स्क्वेअर रूटचा स्क्वेअर घेतला, स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, सो व्हॉट रिमेन्स ए प्लस आय बी आणि इज इक्वल्स टू इकडे काय येणार आहे बघा, एक्स प्लस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, बरोबर. आता मग आपण एलएचएस चा कॉम्प्लेक्स नंबर आहे तसंच ठेवणार आहोत, तर आरएचएस च्या कॉम्प्लेक्स नंबरचं काय करूया, एक्सपान्शन करूया. सो डू द एक्सपान्शन, ए प्लस बी चा स्क्वेअरचं एक्सपान्शन आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. काय एक्सपान्शन आहे बघा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. सेम एक्सपान्शन इथं आपल्याला राईट साइडला यूज करायचं आहे, बरोबर. तर बघा मग मी इथं लिहितोय आता ते फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू काय येणार आहे बघा, आय इंटू एक्स वाय आणि प्लस काय येणार बघा, आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय येणार आहे बघा, ए प्लस आय बी. लक्षात आलं का बघा. नंतर आता आपल्याला माहित आहे एक्स स्क्वेअर प्लस 2i एक्स वाय प्लस आय वाय चा स्क्वेअर, या ठिकाणी आय चा स्क्वेअर जर केला तर तो -1 येणार आहे आणि वाय चा स्क्वेअर म्हणजे बघा काय होणार इथं, एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर मी एका ब्रॅकेट मध्ये लिहितो, हा मायनस वाय स्क्वेअर इथला आहे, लक्षात घ्या. आणि प्लस पुढे काय केलं बघा, आय इंटू किती 2xy आणि इज इक्वल्स टू किती येतं, ए प्लस आय बी. लक्षात आलं का बघा. इथं काय केलं तुम्ही, एक्स प्लस आय वाय चा स्क्वेअरचं एक्सपान्शन केलं, ते सिम्प्लिफाय केलं आणि त्याच्यानंतर रिअल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट वेगळा लिहिला आणि इज इक्वल्स टू ए प्लस आय बी.
आता मला सांगा या ठिकाणी हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे. आता हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी होणार आहे? जेव्हा रिअल पार्ट हा रिअल पार्ट बरोबर असणार आहे आणि हा इमॅजिनरी पार्ट या इमॅजिनरी पार्ट बरोबर असणार आहे. बरोबर ना? मग काय करू इथं? ऑन इक्वेटिंग बोथ साइड, दोन्ही साइड जर इक्वेट केल्या, ऑन इक्वेटिंग बोथ साइड, दोन्ही साइड जर इक्वेट केल्या तर काय येतं बघा? जर दोन्ही साइड इक्वेट केल्या तर येस, व्हॉट विल गेट हिअर? आपल्याला इथं दोन इक्वेशन्स मिळणार आहेत. एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर हा रिअल पार्ट आहे, तर इकडचा रिअल पार्ट काय आहे? ए आहे. बरोबर? म्हणजे इक्वेशन काय येतं बघा? एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आलं? ए. दॅट इज इक्वेशन नंबर 1. आणि त्याच्यानंतर इमॅजिनरी पार्ट काय बघा? दॅट इज 2xy इज इक्वल्स टू काय असणार आहे? बी. याला म्हणतो मी इक्वेशन नंबर 2. आणि आता आपल्याला ही दोन इक्वेशन्स सॉल्व्ह करायचे आणि ही दोन इक्वेशन्स सोडवल्यानंतर आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. बरोबर ना? लक्षात घ्या या ठिकाणी एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज ज्या काही मिळणार आहेत त्या तुम्हाला रिअल व्हॅल्यूज फक्त ऍक्सेप्ट करायच्या आहेत. तिथं जर समजा तुम्हाला इमॅजिनरी व्हॅल्यूज मिळाल्या तर वी नॉट ऍक्सेप्ट दॅट इमॅजिनरी रूट्स. म्हणजे इथं एक्स वाय कसं असलं पाहिजे? रिअल. कारण इथं आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे एक्स वाय बिलॉंग्स टू आर. बरोबर ना? मग हे कसं सोडवाल तुम्ही? फ्रॉम इक्वेशन 2, फ्रॉम इक्वेशन नंबर 2, इक्वेशन 2 वरून मी काय करतोय बघा? y इज इक्वल्स टू बी डिव्हायडेड बाय 2x. बरोबर ना? म्हणजे हा 2x मी ट्रान्सफर केला म्हणजे y इन द फॉर्म ऑफ x आणि ही व्हॅल्यू आता आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करायची आहे. सो 1 बिकम्स, येस, इक्वेशन 1 बिकम्स काय होतं बघा? इक्वेशन 1 एक्स स्क्वेअर मायनस y किती आहे? b डिवायडेड बाय 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय आलं? a. आणि मग इथं तुम्हाला काय होतं बघा? एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर डिवाइड बाय 4x स्क्वेअर इज इक्वल्स टू a. आता जेव्हा तुम्ही 4x स्क्वेअर ही दोन्ही बाजूला मल्टिप्लाय करता तेव्हा काय येतं बघा? मल्टिप्लाय बोथ साइड बाय 4x स्क्वेअर. जर 4x स्क्वेअर मल्टिप्लाय केलं तर किती येतं बघा? 4x स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल्स टू किती बघा? 4x स्क्वेअर इंटू a. आणि लक्षात घ्या इथं तुम्हाला काय करायचं आहे बघा? एक्स रेस टू 4 च्या फॉर्म मध्ये हे इक्वेशन येणार आहे. बरोबर ना? म्हणजे हे इक्वेशन कसं होईल बघा? दिस इक्वेशन बिकम्स 4x रेस टू 4 मायनस 4x स्क्वेअर a मायनस b स्क्वेअर इज इक्वल्स टू 0. आणि बाळांनो हेच इक्वेशन सोडवून आपल्याला x च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत आणि मिळालेल्या x च्या व्हॅल्यूज तुम्ही इथं पुट करा, तुम्हाला y च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. म्हणजे बघा मी याला स्टार करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आपल्याला x ची व्हॅल्यू कुठं पुट करायची आहे? y इज इक्वल्स टू b बाय 2x मध्ये इथं आपण x ची व्हॅल्यू पुट करायची आणि मग त्याच्यावरून आपल्याला y मिळेल आणि x आणि y च्या व्हॅल्यू ज्या काय येतील त्या तुम्हाला कुठं पुट करायचे बघा? x प्लस iy अँड दॅट इज द स्क्वेअर रूट ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर a प्लस ib. तर सर्वांना प्रोसिजर लक्षात आली का बघा? काय काय केलेलं आहे? कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट हा कॉम्प्लेक्स नंबरच असणार आहे, त्यामुळे आपण इथं काय केलं? a प्लस आयबी या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आपण x प्लस आय सपोज केलेलं आहे. म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ a प्लस आयबी इज इक्वल्स टू x प्लस आय. त्याच्यानंतर स्क्वेअर रूट घालवण्यासाठी आपण दोन्ही बाजूचा स्क्वेअर केला. स्क्वेअरिंग केल्यानंतर रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर आपण इक्वेट केला आणि त्याच्यावरून आपल्याला ही दोन इक्वेशन्स मिळालेले आहेत. आणि ही दोन इक्वेशन्स वरून आता ही जी दोन इक्वेशन्स आहेत यामध्ये तुम्हाला एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं आहे. इथं मी काय केलं? y इन द फॉर्म ऑफ x केलं. समजा तुम्ही x इन द फॉर्म ऑफ y जरी केलं तर काही अडचण नाहीये, वी गॉट द सेम आन्सर. बरोबर? मग त्यामुळे इथं y इन द फॉर्म ऑफ x केलं, ती व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केली. त्याच्यानंतर तुम्हाला x रेस टू 4 च्या फॉर्म मधलं इक्वेशन मिळालं. जर तुम्ही एक्स वायच्या फॉर्म मध्ये केला असता तर इथं y रेस टू 4 च्या फॉर्म मधलं इक्वेशन आलं असतं आणि ते सोडून तुम्हाला त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. मग x ची व्हॅल्यू मिळाली की त्याच्यावरून तुम्हाला y ची व्हॅल्यू मिळेल आणि x आणि y च्या रिअल व्हॅल्यूज फक्त ओनली रिअल व्हॅल्यूज आपण a प्लस आयबी चं रूट्स म्हणून यूज करणार आहोत. तर प्रोसिजर सर्वांना लक्षात आले असेल. तर आता मग आपण याचे एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये नेमकं स्क्वेअर रूट फाइंड आउट करणं म्हणजे काय हे लक्षात येईल. आता पहिले एक्झाम्पल आहे, फाइंड स्क्वेअर रूट ऑफ -8 -6i. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर लक्ष द्या व्यवस्थित, जी प्रोसिजर आहे ती एकदा तुमच्या लक्षात यायला पाहिजे. त्यानुसार मग तुम्ही पुढचे एक्झाम्पल ट्राय करू शकताय आणि या टाइपचे तुम्हाला एक 5 एक्झाम्पल्स मी होमवर्कला देणार आहे.
लक्षात घ्या. तर आता काय करूया बघा, गिवन कॉम्प्लेक्स नंबर मी तर लिहितो गिवन काय बघा z इज इक्वल्स टू काय -8 -6i. आता आपल्याला माहिती आहे, मगाशी आपण जनरल थेअरी मध्ये बघितलेलं आहे, याच्या स्क्वेअर रूट फाइंड आउट करण्यासाठी आपण या कॉम्प्लेक्स नंबरचा स्क्वेअर रूट आणखी एक कॉम्प्लेक्स नंबर सपोज करतोय, दॅट इज अ x प्लस आय वाय. मग काय करूया, सपोज स्क्वेअर रूट ऑफ -8 -6i is what x plus iy. म्हणजे -8 -6i चा स्क्वेअर रूट आपण x प्लस आय वाय आहे असं सपोज करूया. दॅरफोर मग काय येणार आहे बघा, स्क्वेअर रूट मध्ये -8 -6i इज इक्वल्स टू काय येतं x प्लस आय वाय. बरोबर ना, -8 -6i बरोबर x प्लस आय वाय आलं. आता मग पुढे काय करा, स्क्वेअरिंग बोथ साइड. बघा इथं जर दोन्ही बाजूचं स्क्वेअर केलं तर काय येणार आहे बघा, यस इकडं LHS चं स्क्वेअर रूट निघून जाणार आहे, म्हणजे राहणार -8 -6i आणि इज इक्वल्स टू इथे किती येतं बघा, x प्लस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर. लक्षात आलं का बघा, LHS ला काय झालं, स्क्वेअर रूटचा स्क्वेअर केला तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, -8 -6i इज इक्वल्स टू x प्लस आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला. बरोबर. आता मग राईट साइडचं एक्सपान्शन करूया, म्हणजे ते मी इकडे लेफ्टला लिहितो ती टर्म, म्हणजे काय ना बघा मग x स्क्वेअर प्लस 2ixy आणि प्लस किती हो आय वाय ब्रॅकेटचा स्क्वेअर, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा, -8 -6i. बरोबर. आता इथं मग काय करूया बघा, हे आय वाय चा जर स्क्वेअर केला तर तो स्क्वेअर किती येणार आहे, आय चा स्क्वेअर -1 येईल आणि वाय स्क्वेअर म्हणजे -y स्क्वेअर. मग मी काय करतो बघा, x स्क्वेअर -y स्क्वेअर एकत्र घेतोय आणि प्लस आय 2xy इज इक्वल्स टू -8 -6i. आता इकडं दोन्ही बाजूला LHS पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे, RHS पण एक कॉम्प्लेक्स नंबर आहे आणि आपल्याला माहित आहे दोन कॉम्प्लेक्स नंबर आपण इक्वल आहेत असं कधी म्हणतोय, when we say two complex numbers are equal if that two complex number have same real part and same imaginary part. नुसतंच रिअल पार्ट सेम आहे आणि इमॅजिनरी पार्ट जर डिफरंट असेल तर ते कॉम्प्लेक्स नंबर सेम नसतात, लक्षात घ्या. त्यामुळं दोन कॉम्प्लेक्स नंबर जर इक्वल पाहिजे असतील तर त्यासाठी तुम्हाला रिअल पार्ट दोन्हीचाही सेम असला पाहिजे आणि त्याबरोबर इमॅजिनरी पार्ट सुद्धा कसा असला पाहिजे, सेम असला पाहिजे. लक्षात आलं का बघा. मग इथं आपण काय करूया, इक्वेट करूया. हे जर दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वेट केले तर आपल्याला इक्वेशन काय मिळतं बघा, यस x स्क्वेअर -y स्क्वेअर इज इक्वल्स टू -8, याला तुम्ही इक्वेशन नंबर 1. आणि पुढचं जे इक्वेशन आहे ते काय बघा, 2xy इज इक्वल्स टू किती, -6. बरोबर ना. आता 2xy बरोबर -6 आहे, मी काय करतो 2 न दोन्ही बाजूला डिवाइड करतो, म्हणजेच xy बरोबर किती येतं बघा, -6 डिवाइड बाय 2 म्हणजेच काय आलं, -3. याला मग तुम्ही इक्वेशन नंबर 2. तर मग इथं आपण काय करणार आहोत बघा, हा जो सेकंड इक्वेशन आहे त्याच्यावरून आपण कुठलाही एक व्हेरिएबल दुसऱ्या व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये आपण कन्वर्ट करतोय. बरोबर. तर काय बघा, याच्या पुढची प्रोसिजर व्यवस्थित लक्ष द्या, कॅल्क्युलेशन्स लक्षात यायला पाहिजे. तर काय होतं बघा, आता फ्रॉम इक्वेशन नंबर 2 इक्वेशन 2 वरून मला सांगा y इज इक्वल्स टू काय येणार आहे. हा x जर मी राईट साइडला ट्रान्सफर केला तर काय होणार आहे बघा, y इज इक्वल्स टू -3 डिवाइड बाय x. बरोबर. आणि आता ही जी व्हॅल्यू आहे ती y ची व्हॅल्यू मी इक्वेशन 1 मध्ये पुट करतोय. सो इक्वेशन 1 बिकम्स आता इक्वेशन 1 काय होणार आहे बघा, यस x स्क्वेअर मायनस y स्क्वेअर आहे. y म्हणजेच काय बघा, -3 डिवाइड बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा, -8. लक्षात आलं का बघा. आणि मग इथं आता जर सिम्प्लिफाय केलं तर किती येतं, x स्क्वेअर मायनस -3 चा स्क्वेअर किती झाला बघा, 9 डिवाइड बाय x स्क्वेअर आणि -8 मी लेफ्टला घेतलं तर काय होणार, +8 इज इक्वल्स टू 0 झालेला आहे. लक्षात आलं सर्वांना. आता पुढे काय करूया, मग हा डिनॉमिनेटरचा x स्क्वेअर नको आहे
जर हा एक्स स्क्वेअर नको असेल तर आपण काय करू शकतोय, मल्टिप्लाय बोथ साइड बाय एक्स स्क्वेअर. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय कशाने मल्टिप्लाय करूया, एक्स स्क्वेअर नी मल्टिप्लाय करूया. आता बघा जर एक्स स्क्वेअर नी मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर दॅट इज एक्स रेज टू 4 झाला, मायनस 9 बाय एक्स स्क्वेअर कॅन्सल झाला, मायनस 9 प्लस किती हो 8 एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 0 झालेलं आहे. बरोबर ना. मग हे इक्वेशन आपण असं लिहू शकतोय, एक्स रेज टू 4 प्लस 8 एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल्स टू 0. हे इक्वेशन लक्षात आलं का बघा. आणि आता आपल्याला या इक्वेशनचे रूट्स फाइंड आउट करायचे. आता मग याचे रूट्स फाइंड आउट करायचे असतील तर बघा, तुम्हाला आठवतं काय, तुम्ही 10th मध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन हा टॉपिक बघितलाय, बरोबर ना, सेकंड टॉपिक. तर त्या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये तुम्ही एक स्पेशल केस बघितलाय की ज्याच्यामध्ये वी रिड्यूस द नॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन क्वाड्रॅटिक फॉर्म. म्हणजे दिलेलं इक्वेशन हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या फॉर्म मध्ये नसतं, मात्र तुम्ही ते बाय युझिंग प्रॉपर सबस्टिट्यूशन वी कन्वर्ट दॅट नॉन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन क्वाड्रॅटिक फॉर्म. बरोबर ना. मग इथंही तुम्हाला तेच करायचं आहे. इथे एक्स रेज टू 4 आहे प्लस 8 एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. इथं सुद्धा याचं कन्वर्जन तुम्हाला क्वाड्रॅटिक फॉर्म मध्ये करायचं आहे. तर कसं करूया बघा. आता मला सांगा, हा एक्स रेज टू 4 जो आहे तो मी एक्स स्क्वेअरचा स्क्वेअर लिहू शकतोय बाय लॉज ऑफ इंडायसेस. ए रेज टू एम ब्रॅकेट रेज टू एन असेल तर ए रेज टू एम इंटू एन होतं, प्लस पुढं काय येतं बघा 8 एक्स स्क्वेअर मायनस 9 इज इक्वल टू 0. आणि आता या ठिकाणी आपण काय करूया बघा, सपोज म्हणतो मी, सपोज एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू, समजा या ठिकाणी आपण काय म्हणूया, यम मानलं मी, एक्स स्क्वेअरला मी यम सपोज करतोय. बरोबर. मग आता एक्स स्क्वेअरला जर यम सपोज केलं तर हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय झालं बघा, ज्या ज्या ठिकाणी एक्स स्क्वेअर आहे तिथे तुम्ही काय पुट करणार आहे, यम पुट करणार आहे. म्हणजेच काय, दिसला एक्स स्क्वेअर की ठेवा यम. बरोबर. मग ठेवूया, किती येतं बघा मग, यम स्क्वेअर प्लस 8m मायनस 9 इज इक्वल टू 0. अँड नाउ धिस इज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर ना. तर मग याचं सोल्युशन आपण रेग्युलर मेथडने फाइंड आउट करूया. त्या फॉर्म मधलं क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि याचे रूट्स आता आपल्याला फाइंड आउट करायचे. तर बघा मग मला सांगा, आता असे कुठले रूट्स आहेत की ज्यांचा प्रोडक्ट जर आपण केला तर तो किती येतो, मायनस 9 हा प्रोडक्ट असला पाहिजे आणि त्यांची सम ही काय यायला पाहिजे, प्लस 8 यायला पाहिजे. सो व्हॉट आर द फॅक्टर्स हुज प्रोडक्ट, दोन तुम्हाला नंबर सांगायचे ज्यांचा प्रोडक्ट मायनस 9 आहे आणि त्यांचं सम जर केली तर ती किती येते, 8 येते. सो व्हॉट आर द फॅक्टर्स, प्रोडक्ट निगेटिव्ह आहे, सम पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ लक्षात घ्या, या ठिकाणी जो लार्जर फॅक्टर आहे तो पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि स्मॉलर फॅक्टर हा निगेटिव्ह असला पाहिजे. बरोबर. मग बघा इथं मी हे असं लिहू शकतोय, 9 आणि -1. लक्षात येतं का बघा सर्वांना. दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे फॅक्टर्स बघा, यस यम स्क्वेअर प्लस 9m मायनस यम आणि मायनस 9 इज इक्वल टू काय बघा 0. फॅक्टरायझेशन मेथड आपण यूज केलेली आहे. आणि इथं काय होतं बघा, या दोघांची पेअर घेऊया, या दोघांची पेअर आपण घेतली. जर ती पेअरिंग केलं तर मला सांगा, फर्स्ट दोन टर्म्स मधून आपण काय कॉमन घेऊ शकतोय, वी टेक m ऍज अ कॉमन फॅक्टर. सो व्हॉट रिमेन्स m प्लस 9. And from last two, what we take common, -1 as a common factor, what remains, m plus 9 is equals to 0. आणि आता परत या दोन टर्म मधून आपण m प्लस 9 सुद्धा कॉमन घेऊया. म्हणजे काय होतं बघा, मग m प्लस 9 कॉमन आलं, राहिलं m मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता या दोन नंबर्सचा प्रोडक्ट 0 आहे, म्हणजे काय होणार बघा मग, यस m प्लस 9 इज इक्वल्स टू 0 और m मायनस 1 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. मग पुढे आता याच्या m म्हणजेच काय, बट but, बट m म्हणजेच काय बघा, व्हॉट इज m, दॅट इज अ एक्स स्क्वेअर. आपण m कशाबद्दल घेतले बघा, एक्स स्क्वेअर बद्दल. बरोबर ना. मग ती व्हॅल्यू परत तिथं रिसबस्टिट्यूट करूया, कारण आता आपल्याला m चे रूट्स मिळालेले आहेत आणि त्याचा यूज करून आपल्याला x च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या आहेत. आणि त्या मिळालेल्या x च्या व्हॅल्यूज आपल्याला इथं ठेवून y ची व्हॅल्यू आणि मग त्याच्यानंतर आपल्याला x प्लस आय वाय म्हणजे हे रूट्स मिळणार आहेत दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचे.
बरोबर. तर बघा मग आता इथं बट m इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. सो व्हॉट वी गेट हिअर देअरफॉर एक्स स्क्वेअर प्लस 9 इज इक्वल्स टू 0 और एक्स स्क्वेअर मायनस 1 इज इक्वल्स टू 0. आता मग याच्यावरून काय येतं बघा मग एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू मायनस 9 और एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू प्लस 1. आता टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड मला सांगा x इज इक्वल्स टू काय येतं प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 9 और x इज इक्वल्स टू प्लस मायनस 1. कारण बघा ना मायनस 9 आहे त्याचं स्क्वेअर रूट आपल्याला माहिती आहे ना. मायनस 9चं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ते काय येणार आहे 3i प्लस 3i किंवा मायनस 3i. पण आपण सुरुवातीलाच म्हटलेलं आहे एक्स वाय दीज आर व्हॉट दीज आर द रियल नंबर्स. जे काय आपण एक्स वाय घेतलोय ते एक्स वाय कसे असले पाहिजेत रियल नंबर्स असले पाहिजेत. लक्षात घ्या इथं एक्स आणि वाय बिलॉंग्स टू व्हॉट आर. बरोबर ना. त्यामुळं इथं एक्स इज इक्वल टू प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 9 धिस रूट इज नॉट एक्सेप्टेबल. एक्सेप्ट नाही करणार आहोत का सांगा. कारण इथं एक्स ची जी व्हॅल्यू येणार आहे ही व्हॅल्यू इमॅजिनरी नंबर येते आणि आपण जे एक्स आणि वाय सपोज केलेले आहेत ते एक्स आणि वाय हे काय रियल नंबर्स आहेत. त्यामुळे इथं एक्स इज इक्वल टू प्लस मायनस रूट मायनस 9 इज नॉट एक्सेप्टेबल. सो व्हॉट आर द व्हॅल्यूज ऑफ एक्स. देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय मग देअरफॉर एक्स इज इक्वल टू काय 1 और मायनस 1. या एक्सच्या दोन व्हॅल्यूज असणार आहेत आणि मग मला सांगा आता जर एक्सच्या दोन व्हॅल्यूज असतील तर ऑब्व्हियसली वायच्या पण दोन व्हॅल्यूज असणार आहेत. बरोबर ना. तर मग बघा आता व्हेन एक्स इज इक्वल्स टू 1 आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे आणि व्हेन एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर बघा मग काय होणार आहे इथं व्हेन नंबर 1 म्हणतो मी व्हेन एक्स इज इक्वल्स टू 1 वाय किती येतो मायनस 3 डिवाइड बाय 1 म्हणजेच किती आलं मायनस 3. बरोबर ना. म्हणजे एक्स प्लस आय वाय ची व्हॅल्यू काय आली बघा एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू किती येतं सांगा 1 मायनस 3i. बरोबर ना 1 मायनस 3i. आता पुढची कंडिशन बघा सेकंड जेव्हा व्हेन एक्स इज इक्वल्स टू मायनस 1 असेल तेव्हा मला सांगा व्हॉट दिस इम्प्लाइज y इज इक्वल्स टू मायनस 3 बाय मायनस 1 म्हणजेच काय तर प्लस 3 आणि मग मला सांगा या ठिकाणी x प्लस आय वाय किती येणार आहे देअरफॉर x प्लस आय वाय इज इक्वल्स टू व्हॉट इज x प्लस आय वाय दॅट इज मायनस 1 प्लस आय इंटू 3 किंवा 3i म्हणतो मी या ठिकाणी 3i. लक्षात आलं. तर बघा पहिलं रूट काय मिळालं 1 मायनस 3i आणि दुसरं रूट काय मिळालं मायनस 1 प्लस 3i. तर ही दोन रूट्स आहेत. देअरफॉर मग मी असं म्हणतोय एक्स प्लस आय वाय इज इक्वल्स टू येस पहिलं रूट काय बघा दॅट इज 1 मायनस 3i आणि मायनस 1 प्लस 3i. These two are roots of the given complex number. कोणता कॉम्प्लेक्स नंबर आहे मायनस 8 मायनस 6i. देअरफॉर मी इथं म्हणतोय रूट्स ऑफ मायनस 8 मायनस 6i आर व्हॉट आर द रूट्स येस 1 मायनस 3i आणि मायनस 1 प्लस 3i. दीज आर द रूट्स ऑफ द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. सर्वांना हे रूट्स ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर लक्षात आलं का बघा. कारण इथं आपण एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस स्क्वेअर रूट मायनस 9 हे एक्सेप्ट नाही केलं कारण एक्स अँड वाय दीज आर द रियल नंबर्स. दिस इज नॉट रियल नंबर दिस इज इमॅजिनरी नंबर. सो वी कांट एक्सेप्ट दिस. आपण हे एक्सेप्ट नाही केलेलं आहे म्हणून मग एक्स बरोबर आपण काय सपोज म्हणजे रूट्स कुठला एक्सेप्ट केलं प्लस 1 मायनस 1. कारण एक्स रिअल असेल तर वाय पण काय येणार आहे रिअलच येणार आहे. मग एक्स बरोबर 1 वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट केली. या इक्वेशन मध्ये तुम्ही ती व्हॅल्यू पुट केलेली आहे. लक्षात घ्या एक्सच्या व्हॅल्यूज एक्स बरोबर तुम्ही 1 आणि मायनस 1 या दोन व्हॅल्यूज इथं तुम्ही पुट केल्या आणि त्याच्यावरून तुम्हाला वाय ची व्हॅल्यू मायनस 3 आणि वाय ची व्हॅल्यू 3 मिळालेली आहे आणि मग त्या व्हॅल्यूज एक्स प्लस आय वाय मध्ये पुट केल्या आणि त्याच्यावरून तुम्हाला रूट्स मिळालेल्या आहेत. तर रूट्स काय आहेत 1 मायनस 3i मायनस 1 प्लस 3i. दीज आर द रूट्स ऑफ गिवन कॉम्प्लेक्स नंबर. लक्षात आलं सर्वांना. तर मग असंच एक पुढचं एक्झाम्पल बघूया. आता बघा सेकंड एक्झाम्पल बघूया. फाइंड स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस 2 रूट 10i. आता या कॉम्प्लेक्स नंबरचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचे सेम प्रोसिजर आहे. लक्षात घ्या काही बदल नाही फक्त कॅल्क्युलेशन्स व्यवस्थित लक्ष द्या.
कारण हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लक्षात यायला पाहिजे, कारण अशीच एक 5 एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देणार आहे आणि जी एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे, लक्षात घ्या. तर काय करूया बघा, इथं गिवन म्हणतो मी, गिवन कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल्स टू 3 प्लस 2 रूट 10i. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, म्हणजे याचा स्क्वेअर रूट पण कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे, लक्षात घ्या. मग काय करूया, सपोज स्क्वेअर रूट ऑफ 3 प्लस 2 रूट 10i is what? x प्लस iy. मी सपोज केलं की 3 प्लस 2 रूट 10i चं स्क्वेअर रूट x प्लस iy आहे. बघा इथं मग, येस दॅटफोर स्क्वेअर रूट मध्ये बघा 3 प्लस 2 रूट 10i इज इक्वल्स टू काय येणार आहे, x प्लस iy. लक्षात आलं का? बघा सेम प्रोसिजर आहे. आपण या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट आणखी एक दुसरा कॉम्प्लेक्स नंबर म्हणूया, कारण कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट हा सुद्धा काय कॉम्प्लेक्स नंबरच येणार आहे, लक्षात घ्या. तसं मग इथं 3 प्लस 2 रूट 10i चं स्क्वेअर रूट किती आलं, x प्लस iy. बरोबर. आता काय करूया मग, यस स्क्वेअरिंग बोथ साइड, दोन्ही बाजूचा आपण स्क्वेअर घेऊया, बरोबर ना. जर दोन्ही बाजूचं स्क्वेअर घेतलं तर काय होतं बघा या ठिकाणी, यस x प्लस iy ब्रॅकेटचा स्क्वेअर इज इक्वल्स टू, या स्क्वेअर रूटचा जर मी स्क्वेअर घेतला तर स्क्वेअर रूट गेट कॅन्सल, सो व्हॉट रिमेन्स 3 प्लस 2 रूट 10i स्क्वेअर केला, बरोबर ना. आता मग x प्लस iy ब्रॅकेटचा स्क्वेअर याचं एक्सपान्शन तुम्ही लक्षातच ठेवा. याचं एक्सपान्शन काय येतं, x स्क्वेअर प्लस 2ixy प्लस iy स्क्वेअर. पण i चा स्क्वेअर किती येतो, मायनस, म्हणजे मायनस वाय स्क्वेअर झालं. म्हणजे मी इथं आता लिहितो हे असं येतं, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर प्लस i इंटू 2xy. लक्षात येतं का बघा. आणि इज इक्वल्स टू काय आहे, 3 प्लस 2 रूट 10i. लक्षात आलं. आता मग इथं हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल आहे. आता दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतात, जेव्हा त्यांचा रिअल पार्ट बरोबर आणि इमॅजिनरी पार्ट बरोबर असणार आहे. तर मग इथं ऑन इक्वेटिंग बोथ साइड दोन्ही साइड्स आपण इक्वेट करूया. बघा काय येतं मग या ठिकाणी, x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 3. याला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. And what is the second equation? That is 2xy is equals to किती येतं, 2 रूट 10. लक्षात घ्या. मग मी काय करतो, 2 न दोन्ही बाजूला डिव्हाइड केलं तर मग या ठिकाणी काय मिळालं बघा, xy is equals to रूट 10. बरोबर ना, xy बरोबर रूट 10 मिळालेलं आहे. आता इथं काय करूया बघा, xy बरोबर रूट 10 आहे, मग आपण y हा x च्या फॉर्म मध्ये घेऊ शकतोय, बरोबर ना. तर मग इथं काय येतं बघा, याला मी 2 म्हणतो आणि मग फ्रॉम इक्वेशन नंबर 2 व्हॉट वी गेट, y इज इक्वल्स टू रूट 10 डिवाइड बाय x. लक्षात आलं का बघा. आता ही y ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट करूया. सो इक्वेशन 1 बिकम्स आता या ठिकाणी काय होतं बघा, व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळ्या व्यवस्थित लक्षात यायला पाहिजे सर्वांना. इक्वेशन 1 बिकम्स काय बघा, इक्वेशन 1 x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 आहे. आता इथं मग मी y च्या जागी काय पुट करणार आहे, रूट 10 डिवाइड बाय x. सो इक्वेशन 1 बिकम्स व्हॉट दॅट इक्वेशन 1, x स्क्वेअर मायनस y किती आहे बघा, रूट 10 डिवाइड बाय x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इज इक्वल्स टू किती आहे बघा, 3. x स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 3 आहे, बरोबर ना. आता मग इथं स्क्वेअर झाला काय, तर मग हे x स्क्वेअर मायनस रूट 10 चा स्क्वेअर झाला 10 डिवाइड बाय x स्क्वेअर आणि मायनस 3 इज इक्वल्स टू 0. 3 मी लेफ्ट साइडला घेतला. आता मग इथं आपल्याला हा जो x स्क्वेअर आहे डिनॉमिनेटरचा तो नको आहे. मग त्यासाठी आपण दोन्ही बाजूला x स्क्वेअर नी मल्टिप्लाय करूया. सो मल्टिप्लाय बोथ साइड बाय कशाने मल्टिप्लाय करूया, x स्क्वेअर नी मल्टिप्लाय करूया, बरोबर ना. आता मग जर x स्क्वेअर नी दोन्ही बाजूला मल्टिप्लाय केलं तर मला सांगा x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर काय येतं, x रेज टू 4. नंतर मायनस 10 बाय x स्क्वेअर इंटू x स्क्वेअर, x स्क्वेअर गेट कॅन्सल, मायनस 10
मायनस 3x² इज इक्वल्स टू 0 इंटू एनिथिंग 0 आलेलं आहे. तर बघा मग हेच इक्वेशन आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये लिहूया. x रेज टू 4 जो आहे तो मी x² चा स्क्वेअर लिहू शकतोय मायनस 3x² मायनस 10 इज इक्वल्स टू 0. नाव दिस इज नॉन क्वाड्रॅटिक फॉर्म, म्हणजे हा क्वाड्रॅटिक नाहीये, पण आपण बाय युझिंग प्रॉपर सबस्टिट्यूशन वी कन्वर्ट धिस इन क्वाड्रॅटिक फॉर्म. मग काय सबस्टिट्यूशन करूया बघा. तर मग मी तर म्हणतोय पुट x² इज इक्वल्स टू m, x² बरोबर m. आता लक्षात घे, मी मगाशी पण इथे राहिलं होतं एक्स वाय जो आहे हा x आणि y आपण काय घेणार आहोत, दीज आर द रियल नंबर्स. हे परत लक्षात ठेवा, कारण स्क्वेअर रूट जे येणार आहे कॉम्प्लेक्स नंबरचा ते स्क्वेअर रूट एक्स प्लस आय बाय जे येईल. एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज या काय असल्या पाहिजेत, दे आर द रियल नंबर्स असल्या पाहिजेत, इमॅजिनरी नाही चालणार, लक्षात घ्या. तर मग इथं आता x² बरोबर m जर सपोज केलं तर हे इक्वेशन काय होणार आहे बघा. यस, m² मायनस 3m मायनस 10 इज इक्वल्स टू 0. And now this is a quadratic equation आणि आपल्याला हे using factorization method हे इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. आता मला सांगा मग या ठिकाणी जर समजा एक लक्षात घ्या, इथे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन येईल, आता आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन सोडवायच्या 3 पद्धती माहित आहेत. त्यातली फर्स्ट मेथड जी आहे दॅट इज अ फॅक्टरायझेशन मेथड, and the second method that is a completing square method, and the third method is a formula method. बरोबर ना. जर समजा फॅक्टरायझेशन रूट्स पडत नसतील तर तुम्ही डायरेक्ट काय करा, यूज द फॉर्म्युला मेथड. कारण फॉर्म्युला मेथड सर्वांना माहित आहे ax² प्लस bx प्लस c बरोबर 0. हे जर क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर x बरोबर आपण काय लिहितोय, मायनस बी प्लस मायनस स्क्वेअर रूट मध्ये b² मायनस 4ac अपॉन 2a. दिस इज रूट्स ऑफ दॅट इक्वेशन. These are the roots. लक्षात आलं. तर मग इथे आता m² मायनस 3m मायनस 10 आहे, तर बघा मग प्रोडक्ट मायनस 10 यायला पाहिजे आणि सम ऑफ दॅट रूट्स किती, मायनस 3 यायला पाहिजे. आता इथं प्रोडक्ट निगेटिव्ह आहे आणि सम पण निगेटिव्ह आहे, याचा अर्थ लक्षात घ्या, जो लार्जर फॅक्टर आहे तो निगेटिव्ह असला पाहिजे आणि स्मॉलर फॅक्टर पॉझिटिव्ह असला पाहिजे. सो व्हॉट आर द फॅक्टर्स, प्रोडक्ट मायनस 10 आणि सम मायनस 3. द फॅक्टर्स आर मायनस 5 अँड 2. मायनस 5 2 आर मायनस 10 आणि मायनस 5 प्लस 2 किती येणार आहे, मायनस 3. बरोबर ना. तर व्हॅल्यूज ठेवूया. मग या ठिकाणी किती येतं बघा, मग m² मायनस 5m प्लस 2m मायनस 10 इज इक्वल्स टू 0. बरोबर. आणि इथं मग पुन्हा या दोघांची पेअर घ्या, या दोघांची पेअर घ्या. याच्यामधून आपण काय कॉमन घेऊ शकतो बघा, व्हॉट इज द कॉमन फॅक्टर, m आपण कॉमन घेऊया, m मायनस 5 राहिला, प्लस इथं काय करूया, 2 कॉमन घेऊया, m मायनस 5 इज इक्वल्स टू 0. आता परत m मायनस 5 पण कॉमन घ्या, m मायनस 5 आला आणि नंतर m प्लस 2 इज इक्वल्स टू काय बघा, 0. बरोबर ना. लक्षात आलं सर्वांना. आणि मग आता इथं आपण काय म्हणू शकतो बघा, m मायनस 5 इज इक्वल्स टू 0 और m प्लस 2 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. बट m काय बघा, बट m इज इक्वल्स टू x². m म्हणजे काय आहे, x². आणि दॅरफॉर मग मला सांगा x² मायनस 5 इज इक्वल्स टू 0 और x² प्लस 2 इज इक्वल्स टू 0. बरोबर ना. आता मग इथं आता तुमच्या लगेच लक्षात येईल काय येणार आहे बघा, मग x² इज इक्वल्स टू 5 और x² इज इक्वल्स टू मायनस 2. म्हणजे x² बरोबर एकतर 5 असणार आहे किंवा x² बरोबर काय असणार आहे, मायनस 2 असणार आहे. मग मला सांगा आता x² बरोबर मायनस 2 असेल, याचा अर्थ x बरोबर काय, प्लस मायनस स्क्वेअर रूट ऑफ मायनस 2 ना. प्लस मायनस स्क्वेअर रूट मायनस 2 दॅट इज अ इमॅजिनरी नंबर. सो दिस व्हॅल्यू ऑफ x नॉट ऍक्सेप्टेबल. ही व्हॅल्यू आपण ऍक्सेप्ट करणार नाही आहोत. का, कारण x ची व्हॅल्यू इथं काय येणार आहे, इमॅजिनरी नंबर येणार आहे, नॉट अ रिअल नंबर. कारण आपण सुरुवातीलाच म्हटलेलं XY कसे असले पाहिजेत, XY दीज आर द रिअल नंबर्स. रिअल नंबर्स असतील तरच आपण ते XY चे व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करणार आहोत. लक्षात घ्या. मग इथं आता x² बरोबर मायनस 2 हे ऍक्सेप्टेबल नाहीये. मग काय बघा राहिलं कुठला पार्ट, मग यस, देअरफॉर x² इज इक्वल्स टू 5. सो व्हॉट दिस इम्प्लाइज,
एक्स इज इक्वल्स टू प्लस मायनस किती येणार आहे बघा √5 म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय आली प्लस मायनस √5 आणि मग याचाच अर्थ म्हणजेच काय एक्स इज इक्वल्स टू √5 किंवा मायनस √5 या त्या एक्सच्या दोन व्हॅल्यूज आहेत. आता मग एक्सच्या जर दोन व्हॅल्यूज असतील तर ऑब्वियस आपल्याला वायच्या पण काय येणार आहे बघा दोन व्हॅल्यूज येणार आहेत कारण y म्हणजेच काय आहे √10/x बघा y ची व्हॅल्यू काय आहे y इज इक्वल्स टू √10 डिवाइड बाय किती x. आता मग ठेवूया या ठिकाणी देअरफॉर बघा व्हेन x इज इक्वल्स टू √5 नंबर 1 म्हणतो मी या ठिकाणी x बरोबर जर √5 असेल तर मला सांगा y इज इक्वल्स टू काय येणार आहे √10 डिवाइड बाय √5 बरोबर ना. आता आपल्याला माहित आहे √10 जो आहे तो आपण √2 इंटू √5 लिहू शकतोय डिवाइड बाय किती आलं √5. So here √5 get cancelled. So what remains? √2. So remember when x is equals to √5, what is the value of y? That is a √2 and therefore मग x plus iy किती येतं बघा √5 plus i√2 हा आला पहिला रूट बरोबर ना. आणि त्याच्यानंतर नंबर 2 बघा when x इज इक्वल्स टू नेक्स्ट काय बघा मायनस √5. आता x जर मायनस √5 असेल तर बघा ना ऑब्वियस आहे y इज इक्वल्स टू काय येणार आहे यस √10 डिवाइड बाय मायनस √5. मग आता हा जो √10 आहे तो आपण √2 इंटू √5 डिवाइड बाय मायनस √5 √5 गेट कॅन्सल. सो व्हॉट रिमेन्स मायनस √2. So value of y is minus √2. Therefore, the second root is x plus iy is equals to minus √5 minus √2i. बरोबर लक्षात आलं. म्हणजे पहिलं रूट काय आलं √5 प्लस i√2 and what is the second root minus √5 minus i√2. These are the roots of given complex number 3 plus 2 √10. Therefore मी असं म्हणतोय therefore roots of complex number काय बघा 3 plus 2 √10i are what are the roots? Yes, √5 plus i√2 आणि minus √5 minus i√2 and these are the required roots of given complex number. काय कॉम्प्लेक्स नंबर आहे 3 plus 2 √10i. तर लक्षात घ्या बाळांनो ही दोन एक्झाम्पल्स जर तुमच्या लक्षात आले असतील तर याच पद्धतीचे आणखी काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय. ती एक्झाम्पल्स तुम्ही इझिली फाइंड आउट करू शकताय बरोबर. फक्त तुम्हाला काय मेथड लक्षात यायला पाहिजे. याच्यात काय केलं ते बघा पहिल्यापासून व्यवस्थित. दिलेल्या कॉम्प्लेक्स नंबरचं स्क्वेअर रूट एक्स प्लस आय बाय स्क्वेअरिंग बोथ साइड एक्स आणि वाय च्या फॉर्म मध्ये दोन इक्वेशन्स. From second equation we convert y in the form of x or x in the form of y and put that value in first equation. Solving that we get a non-quadratic form. Convert that by using proper substitution. X square is equals to m. We convert that non-quadratic equation in quadratic form आणि मग ते quadratic equation रेग्युलर मेथडने सोडवा. रूट्स जे काय येणार आहेत ते रिअल रूट्स असले पाहिजेत इमॅजिनरी नाही. म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये जर निगेटिव्ह म्हणजे मायनस साइन जर येत असेल तर ते रिअल रूट्स होत नाहीत लक्षात घ्या. त्यामुळे ते रूट्स आपण ऍक्सेप्ट करणार नाही आणि मग त्याच्यावरून रिअल रूट्स घ्या. एक्स ची व्हॅल्यू रिअल वाय ची पण रिअल व्हॅल्यू येणार आहे तुम्हाला एक्स प्लस आय बाय मिळेल. या पद्धतीने दोन रूट्स तुम्हाला इथं मिळालेले आहेत. आता असेच काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला होमवर्कला देतोय मात्र ती एक्झाम्पल्स नक्की सॉल्व्ह करा. बघा फाइंड स्क्वेअर रूट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर ही तुम्हाला 10 एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तर या 10ही एक्झाम्पल्स तुम्हाला स्क्वेअर रूट फाइंड आउट करायचं आहे. तर लक्षात घ्या फर्स्ट 7 प्लस 24i 1 प्लस 4 √3i. इथं 2 मायनस 2 √3i म्हणजेच मी जर 2 कॉमन घेतलं तर काय होतं 1 मायनस √3i. नेक्स्ट मायनस 16 प्लस 30i त्याच्या पुढचं 15 मायनस 8i 2 प्लस 2 √3i यासारखंच 2 कॉमन घेतला तिथं मायनस जागी फक्त प्लस आहे. नंतर 18i. आता हे जे 7वं एक्झाम्पल आहे दॅट इज अ प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर बरोबर ना. मग प्युअरली इमॅजिनरी असेल तर त्याचे रूट्स पण प्युअरली इमॅजिनरीचे येतील का असं नाहीये लक्षात घ्या. तर त्याचे रूट्स तुम्हाला फाइंड आउट करायचे म्हणजे तुम्हाला रिअल पार्ट काय करा 0 आणि इमॅजिनरी पार्ट 18 घ्या. मग जे इक्वेशन तुम्ही सॉल्व्ह करू शकताय बरोबर. म्हणजे 0 प्लस 18i. 8 एक्झाम्पल 3 मायनस 4i.
नंतर 9th आहे 6 प्लस 8i, 10th आहे 12 प्लस 10i. तर ही 10 एक्झाम्पल्स तुम्हाला नेक्स्ट लेक्चरला सॉल्व्ह करायचे आहेत. आणि याच्यात काही जरी डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये लिहू शकता. इफ एनी डाऊट्स, जर काही डाऊट्स नसतील तर मग आपण नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा पॉईंट बघूया. दॅट इज अ डी मोअर्स थेरम, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम.